आजच्या राजकारणात नरेंद्र मोदींपेक्षा जर एखाद्या व्यक्तीचं विरोधकांना जास्त भीती वाटत असेल तर ती व्यक्ती म्हणजे अमित शाह. कारण मोदी हे भाजपाचा चेहरा असतील, पण भाजपाची यंत्रणा कोण चालवतं? निवडणुकीचं गणित कोण मांडतं? विरोधकांच्या मजबूत किल्ल्यांमध्ये भगवा कोण फडकवतं? आणि पक्षाला निवडून जिंकण्याची मशीन कोणी बनवलं? तर त्याचं उत्तर एकच आहे, अमित शाह. पण आज पहिल्यांदाच विरोधकांनी मोदींना बाजूला ठेवत थेट अमित शहांनाच लक्ष्य बनवलं. विद्यार्थी आंदोलन असो, संसदेतील गरदोळ असो किंवा देशभरात चाललेलं राजकारण, प्रत्येक ठिकाणी एकच नाव पुन्हा पुन्हा घेतलं जातंय, अमित शाह. पण प्रश्न असा आहे की अचानक अमित शहांनाच टार्गेट का केलं जातंय? मोदींपेक्षा त्यांना रोखणं विरोधकांसाठी अधिक महत्त्वाचं का झालं आहे? आणि जर अमित शहांना रोखता नाही आलं, खरंच भाजपाला पुढची अनेक वर्ष सत्तेतून हटवणं अशक्य होईल का? आणि या सरळ प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया. नमस्कार, तुम्ही बघताय मी मराठी कॉमन मॅन. आज अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत, भाजपामधील नंबर 2चे नेते आहेत. पण एक काळ असा होता की त्यांचं राजकीय करिअर जवळपास संपल्यात जमा होतं. गुजरातमधून बाहेर पडावं लागलं होतं. दिल्लीत गुजरात भवनमधल्या 2 छोट्या रूममध्ये राहायचे. रोज सकाळी भाजपाच्या मुख्यालयात जायचे. तासन तास नितीन गडकरी यांच्या वेटिंग रूममध्ये बसून राहायचे. पक्षात पुन्हा संधी मिळावी, पुन्हा स्वतःला सिद्ध करता यावं म्हणून धडपड करत होते. आणि त्या काळात त्यांनी एक वाक्य म्हटलं होतं, मैं समंदर हूँ वापस आऊंगा. आणि खरंच ते परत आले. आणि फक्त परत आले नाहीत, त्यांनी भारतीय राजकारणात असा कमबॅक केला की काही वर्षातच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. त्यानंतर कलम 370 हटवण्यापासून ते देश नक्षलमुक्त झाल्याचा दावा करण्यापर्यंत अनेक मोठे निर्णय त्यांच्या काळात झाले. गुजरात भवनच्या छोट्या खोलीतून सुरू झालेल्या प्रवासाचा देशाच्या सत्तेच्या केंद्रापर्यंत पोहोचला. अमित शहा समजून घ्यायचे असतील तर त्यांच्या निवडणुकांचे आकडे समजून घ्यावे लागतील. 1997 मध्ये ते पहिल्यांदाच आमदार झाले. तेव्हा त्यांचं मताधिक्य होतं सुमारे 25,000. पुढच्या निवडणुकीत ते थेट 1,32,000वर गेलं. त्यानंतर 1,58,000, मग 2,32,000. म्हणजे प्रत्येक निवडणुकीत मताधिक्य वाढत गेले. अनेक नेत्यांच्या कारकिर्दीत चढ उतार दिसतात, पण अमित शहांच्या बाबतीत मतांचा आलेख सतत वर गेला. अमित शहा हे मोदींसारखे जनसमुदायाला मोहून टाकणारे व्यक्ती नाहीत. त्यांच्याकडे अटल बिहारी वाजपेयींसारखी भाषणशैली नाहीये. शरद पवार, लालू प्रसाद यादव किंवा मुलायम सिंग यादव यांच्यासारखं मजबूत जातीय समीकरण सुद्धा नाही. गुजरातमध्ये त्यांचा बनिया समाज फक्त 3% आसपास आहे. म्हणजे निव्वळ समाजाच्या आधारावर राजकारण करणं त्यांच्यासाठी शक्यच नव्हतं. मग त्यांनी ताकद कुठे निर्माण केली? उत्तर आहे संघटना, डेटा आणि नियोजन. याचं पहिलं मोठं उदाहरण म्हणजे अहमदाबाद जिल्हा सहकारी बँक. 1999 मध्ये ही बँक तब्बल 36 कोटींच्या तोट्यामध्ये होती. त्या काळात राज्यातील बहुतांश सहकारी बँक संस्थांवरती इतर समाजांचं वर्चस्व होतं आणि अमित शहा या बँकेचे अध्यक्ष झाले आणि अवघ्या एका वर्षात तोट्यातील बँक 27 कोटींच्या प्रॉफिटमध्ये आली. आणि त्यावेळी त्यांचं वय होतं अवघं 35 वर्ष. यातून एक गोष्ट स्पष्ट झाली, अमित शहा भाषणांनी नाही तर व्यवस्थापनाने राजकारण करतात. आणि यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष. त्यांच्यासमोर पहिली मोठी परीक्षा होती उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी या 2 पक्षांच्या मजबूत सामाजिक समीकरणांना तोडणं सोपं नव्हतं. पण इथे अमित शहांनी आणलं 50 प्रमुख मॉडेल. मतदार यादीच्या प्रत्येक पानामागे एक कार्यकर्ता, प्रत्येक मतदारापर्यंत थेट संपर्क, बूथ स्तरावरती सूक्ष्म नियोजन आणि निकाल काय झाला? भाजपाला विक्रमी विजय. आज अनेक जण योगी आदित्यनाथांच्या लोकप्रियतेबद्दल बोलतात, पण त्या विजयाची निवडणूक यंत्रणा उभी करणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं अमित शहा. त्यानंतर आलं मिस कॉल मेंबरशिप अभियान.
आणि त्यावेळी विरोधकांनी त्यांची खिल्ली उडवली. मिस कॉल देऊन जगातील सर्वात मोठा पक्ष तयार होतो का, असा प्रश्न विचारला गेला. पण या मोहिमेचा उद्देश फक्त सदस्य संख्या वाढवणं नव्हता. त्या प्रत्येक मिस कॉल मधून भाजपाला भागनिहाय डेटा मिळाला. कोणत्या भागात प्रतिसाद चांगला आहे, कुठे संघटना कमकुवत आहे, कोणत्या माध्यमातून लोक जोडले जात आहेत, आणि हा सगळा डेटा पुढच्या निवडणुकांमध्ये वापरला गेला. आणि हीच अमित शहांची शैली, प्रत्येक गोष्टीकडे निवडणूक व्यवस्थापनाच्या दृष्टीने पाहणं. महाराष्ट्रातही त्याच पद्धतीने काम केलं. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेकांना वाटत होतं की काही आमदार फुटतील, पण इथे फक्त आमदार नाही फुटले तर शिवसेनाच फुटली. त्यासाठी एकनाथ शिंदे यांची निवड का झाली? कारण ग्रामीण महाराष्ट्रातील बहुजन हिंदुत्वाचं राजकारण कोण करू शकतो हे अमित शहांना माहीत होतं. त्यामुळे त्यांनी चेहरा निवडला तो केवळ आमदारांच्या संख्येवरती नाही तर सामाजिक समीकरणावर. आणि हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि आज विरोधकांना अमित शहांची भीती का वाटते याचं उत्तर मोदी नंतरच्या भाजपमध्ये आहे. भाजपमध्ये मोदींनंतर कोण हा प्रश्न अनेक वर्ष विचारला जातोय. अधिकृत उत्तर कोणी देत नाही, पण प्रत्यक्षात संघटना, सरकार आणि निवडणूक व्यवस्थापन या तिन्ही गोष्टीचा केंद्रबिंदू आज अमित शहा आहेत. मोदींसारखी देशव्यापी लोकप्रियता आपल्याकडे नाही याची त्यांना जाणीव स्वतः अमित शहांनाच आहे. म्हणून त्यांनी वेगळी रणनीती निवडली नाही. प्रत्येक राज्यात स्थानिक मजबूत नेता तयार करायचा. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ, आसाममध्ये हिम्मत बिस्वा शर्मा, मध्य प्रदेशमध्ये मोहन यादव, अशा प्रादेशिक शहरांना पुढे करून भाजपचं जाळं अधिक मजबूत करायचं. म्हणजे एकाच व्यक्तीवरती अवलंबून न राहता संपूर्ण देशभर नेतृत्वाचं नेटवर्क तयार करणं. आणि इथेच विरोधकांची चिंता सुरू होते, कारण मोदींची लोकप्रियता कमी झाली तरी संघटना मजबूत राहिली तर भाजप निवडणुका जिंकू शकते. पण जर संघटनेचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला रोखता आलं तर भाजपचं निवडणूक मशीन कमकुवत होऊ शकतं. आणि यामुळेच आज विरोधकांचं लक्ष थेट अमित शहा बनले. अलीकडच्या विद्यार्थी आंदोलनानंतर संसदेतही विरोधकांनी वारंवार अमित शहांनाच घेरलं. गृह खात्यावरती प्रश्न उपस्थित केले, कायदा सुव्यवस्थेवरती हल्ले केले, कारण त्यांना माहिती आहे की गृह खातं हे फक्त मंत्रालय नाही तर राजकीय संदेश देणारं सर्वात प्रभावी केंद्र आहे. अर्थात अमित शहांवरती वादही कमी नाहीत. सोहराबुद्दीन प्रकरणात त्यांच्यावरती आरोप झाले. त्यांनी नेहमीच हे आरोप राजकीय सुडातून लावले गेल्याचं म्हटलं. न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. पण आज पुन्हा विविध मुद्द्यांवरून विरोधक त्यांच्यावरती राजकीय दबाव आणण्याचं दिसतंय. प्रश्न असा नाहीये की आरोप खरे आहेत की खोटे. प्रश्न असा आहे की विरोधकांनी लक्ष म्हणून अमित शहांनाच का निवडलं? कारण त्यांच्या मते मोदींना रोखणं अवघड आहे, पण मोदींनंतर भाजपची संघटना सांभाळणाऱ्या व्यक्तीला जर कमकुवत करता आलं तर भविष्यात भाजपाचं राजकीय बळ कमी होऊ शकतं. पण हा प्रयत्न यशस्वी होईल का हे सांगणं आज तरी कठीणच आहे. कारण गेल्या 3 दशकांमध्ये अमित शहांनी एक गोष्ट वारंवार सिद्ध केली आहे, ते म्हणजे निवडून फक्त प्रचाराने जिंकता येत नाही तर निवडणूक संघटनेने, डेटाने, स्थानिक नेतृत्वाने आणि नियोजनाने जिंकता येते. आणि कदाचित म्हणूनच आज भारतीय राजकारणात नरेंद्र मोदींनंतर सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे अमित शहा. आता पाहायचं एवढंच की विरोधकांचं हे नाव राजकारण अमित शहांना अडवू शकतं का, की अमित शहा पुन्हा एकदा आपल्या शैलीत संपूर्ण राजकीय खेळाची दिशा बदलतात. तुम्हाला काय वाटतं? विरोधकांनी अमित शहांना लक्ष्य करणं हे योग्य रणनीती आहे का, की यामुळे त्यांनाच उलट फायदा होईल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा सखोल राजकीय विश्लेषणासाठी मी मराठी कॉमन मॅन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.